ऑल वेलकम टू माय चॅनल. आपण आज प्रॉब्लेम सेट 39 सॉल्व करणार आहोत डेसिमल फ्रॅक्शनमधला. तर इथे बघा पहिले काय आहे, राईट हाऊ मेनी रुपीज अँड हाऊ मेनी पैसे. म्हणजे हेड पॉईंटमध्ये दिलेलं त्यातलं आपल्याला रुपीज किती आणि पैसे किती ते लिहायचं आहे. तर इथे क्लिअरली दिसतं बघा, इथे पॉईंट नंतर जे आहेत ते काय आहेत, पैसे आहेत. आणि हे पहिले आहेत पॉईंटच्या आधी ते काय आहेत, रुपीज आहेत. मग कसं लिहिणार आपण इथे 58 रुपीज आणि 43 पैसे. ठीक आहे. सेकंड काय आहे, रुपीज 9.30. म्हणजे आता इथे किती झाले, 9 रुपीज अँड 30 पैसे. थर्ड आहे रुपीज 2.30. म्हणजे मग काय होणार, 2 रुपीज 30 पैसे. 30 पैसे. फोर्थ आहे रुपीज 2.3. आता इथे 2.3 आहे, म्हणजे हे 3 नंतर कुठे पॉईंट नंतर जरी कुठलं काही नसेल तरी इथे काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे हे किती झाले, 2 रुपीज 30 पैसेच झाले. हे जर 0.3 असतं तर ते 3 पैसे झाले असते. ठीक आहे. सो इथे 0.3 आहे म्हणजे हे 30 पैसेच आहे. सो 2 रुपी 30 पैसे. चला सेकंड बघूयात. बघा सेकंड क्वेश्चनमध्ये आता इथे आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. इथे आपण डेसिमल फॉर्ममधलं काय केलं, वर्डमध्ये लिहिलं. तर आता इथे आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं 6 रुपीज. म्हणजे इथे काय येणार, आपण आधी रुपीजचं सिम्बॉल देऊयात. रुपीज 6 पॉईंट पैसे किती आहेत, 25. सो ते पॉईंट नंतर येणार. सेकंड बघूयात, लिहून घेते आधी सगळे. चला सेकंड बघा काय आहे, 15 रुपीज 70 पैसे. म्हणजे रुपीच्या सिम्बॉल नंतर काय येणार, 15.70. पुढे काय आहे, 8 रुपीज. आता 5 पैसे आहे. 5 पैसे म्हणजे काय येणार, रुपीज 8.05 येणार. ठीक आहे. कारण पॉईंट नंतर आपण 50 लिहिलं तर काय येईल, मग ते 50 पैसे येईल. आपल्याला 5 पैसे लिहायचे. 22 रुपीज 4 पैसे. म्हणजे काय येणार, रुपीज 22.04. आणि 720 पैसेचं काय येणार, 700 पैसे म्हणजे किती, 7 रुपीज. सो 7 रुपीज पुढे किती पैसे, 20. सो 7.20. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहून घेतला आहे मी. राईट हाऊ मेनी मीटर्स अँड हाऊ मेनी सेंटीमीटर. आता इथे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे. मग ह्यातलं मीटर काय आणि सेंटीमीटर काय. जर पॉईंटच्या आधी आहेत ते मीटर आणि जे नंतर आहेत पॉईंट नंतर ते काय आहेत, सेंटीमीटर. मग आपण लिहून घेऊ इथे 58 मीटर 75 सेंटीमीटर. 9 इथे काय येणार, 9 मीटर 30 सेंटीमीटर. आता हे पॉईंट 30 मीटर आहे. म्हणजे किती झाले, फक्त हे 30 सेंटीमीटर झाले. मीटर पॉईंटच्या आधी जे 0 आहे म्हणजे मीटर काही आहेत का, नाही आहेत. इथे पण 0.3 मीटर आहे. म्हणजे मग हे किती झाले, 30 सेंटीमीटर झाले. 1.62 होतं म्हणजे काय, 1 मीटर 62 सेंटीमीटर. 91 मीटर 4 आता आहेत. 4 म्हणजे काय, 40 सेंटीमीटर. त्याच्यानंतर 7.02 मीटर म्हणजे 7 मीटर झाले आणि 2 सेंटीमीटर झाले. इथे 2 असतं नंतर मग नुसतं 7.2 असतं फक्त. जसं आपण इथे 0.3 मीटरला 30 सेंटीमीटर लिहिलं आहे. ठीक आहे, एक 0 घेतला आहे. तसं इथे 7.2 असतं तर आपण इथे 20 लिहिलं असतं. पण इथे 0.02 आहे म्हणून काय येणार आहे ते 2 सेंटीमीटर. तसंच हे काय येणार आहे, 0.09 मीटर म्हणजे 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा मीटर आणि सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे ते आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर 1 मीटर 50 सेंटीमीटर काय येणार, 1.50 मीटर. त्याच्यानंतर पुढचं काय येणार, 50 मीटर आहे आणि 0.40 सेंटीमीटर आहे. म्हणजे इथे येणार मीटर. नेक्स्ट आहे 50 मीटर अँड 4 सेंटीमीटर. म्हणजे मग 50 मीटर 50 पॉईंट काय येणार, आता इथे 4 सेंटीमीटर आहे फक्त, 40 नाही आहे. सो इथे काय येणार, 0.4. 734चं काय येणार आहे, 7.34 मीटर. त्याच्यानंतर 10 सेंटीमीटरचं काय येणार आहे, 0.1 मीटर. किंवा तुम्ही 0.10 मीटरसुद्धा लिहू शकता. 2 सेंटीमीटरचं 0.02 मीटर. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फिफ्थ क्वेश्चन, राईट हाऊ मेनी सेंटीमीटर्स अँड हाऊ मेनी मिलीमीटर्स. आता ह्याच्यामधलं सेंटीमीटर आणि मिलीमीटर लिहायचं आहे. जसं आपण मीटर आणि सेंटीमीटर लिहिलं तसंच.
मग ते 6.9चं काय येणार आहे, जे पॉईंटच्या आधी आहे ते काय आहेत, सेंटीमीटर आहे. सो 6 सेंटीमीटर आणि 9 काय आहे, मिलीमीटर. सो 9 mm असं लिहायचं आहे. इथे काय येणार 20 सेंटीमीटर आणि 4 काय येणार मिलीमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर 0.80 सेंटीमीटर आहे, म्हणजे 0.8च, म्हणजे हे काय येणार 8 मिलीमीटर. आणि 0.5 सेंटीमीटर आहे, म्हणजे हे काय येणार 5 मिलीमीटर येणार. ठीक आहे. आता पुढचं बघूयात. राईट हाऊ मेनी सेंटीमीटर्स इन डेसिमल फॉर्म. ह्याच्यातले सेंटीमीटर किती आहेत टोटल, जसं आता हे आपण केलं तसं लिहायचं आहे. सो हे इथे पॉईंटमध्ये लिहायचं आहे, म्हणजे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये. ठीक आहे. म्हणजे हे काय येणार आता 7 पॉईंट येणार आणि 1 मिलीमीटर आहे, म्हणजे काय येणार सेंटीमीटर. 16 मिलीमीटर आहे इथे, म्हणजे काय येणार 1.6 सेंटीमीटर. बरोबर, कारण 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर आहे, म्हणून आपण 1 नंतर पॉईंट घेतला आणि 6 सेंटीमीटर लिहिलं. ठीक आहे. म्हणजे हे 6 काय आहेत मिलीमीटर आणि 1 सेंटीमीटर आहे फक्त इथे. इथे काय येणार मग आता 14.4 सेंटीमीटर येणार. आणि 8 mm म्हणजे काय 0.8 सेंटीमीटर. चला, इथे आपला प्रॅक्टिस सेट 39 संपलेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.